नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ पूर्व में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के अपमान पर शिवसेना का उग्र प्रदर्शन, धनंजय बोराड़े ने दिया बड़ा बयान। अंबरनाथ पूर्व में केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के विवादित बयान के खिलाफ शिवसेना उद्धव गट द्वारा जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के सम्मान की रक्षा के लिए शिवसेना नेता धनंजय बोराड़े के नेतृत्व में यह प्रदर्शन शिवाजी चौक पर आयोजित हुआ, जिसमें शिवसेना के कई पदाधिकारी, कार्यकर्ता, महिला कार्यकर्ता और शिव सैनिक बड़ी संख्या में उपस्थित रहे। प्रदर्शनकारियों ने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर और छत्रपति शिवाजी महाराज की तस्वीरों के साथ नारेबाजी करते हुए अमित शाह से माफी मांगने और तत्काल इस्तीफे की मांग की। इस दौरान धनंजय बोराड़े ने स्पष्ट रूप से कहा कि डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर केवल एक व्यक्ति नहीं, बल्कि हमारे संविधान के निर्माता और राष्ट्रीय गौरव के प्रतीक है। उनके सम्मान पर कोई भी आघात हम बर्दाश्त नहीं करेंगे। शिवसेना हमेशा उनके विचारों और सम्मान की रक्षा के लिए खड़ी रहेगी। इसके साथ ही शिवसेना की ओर से अंबरनाथ शहर प्रमुख पश्चिम एडवोकेट संदीप पगारी और अंबरनाथ शहर प्रमुख पूर्व अजीत काड़े ने पुलिस थाने में निवेदन पत्र सौंपा। उन्होंने अमित शाह के बयान को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर और छत्रपति शिवाजी महाराज का अपमान बताते हुए सख्त कार्रवाई की मांग की। प्रदर्शनकारियों ने चेतावनी दी कि यदि उनकी मांगे पूरी नहीं की गई तो आंदोलन को और उग्र किया जाएगा। स्थानीय नागरिकों ने भी इस प्रदर्शन में बढ़ चढ़कर हिस्सा लिया और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर एवं छत्रपति शिवाजी महाराज के सम्मान की रक्षा की मांग की। यह विरोध प्रदर्शन अंबरनाथ पूर्व में जनता के गुस्से और शिवसेना की सशक्त एकता का बड़ा उदाहरण बन गया है। महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचा वारंवार अपमान होतोय आणि या भारतीय जनता पार्टीचे उद्धव नेते, मग ते मंत्री असू दे किंवा सारे कार्यकर्ते असू दे, या महाराष्ट्राची अस्मिता कशी पायदळी तोडवतोय, महाराष्ट्राचा स्वाभिमान कसा पायदळी तोडवतोय याचाच वारंवार विचार केला जातो। महाराष्ट्र तर उठलेलाच आहे, महाराष्ट्रात देशोरणीनं लावलेला आहे। महाराष्ट्रातले युवक इथले रोजगार गुजरातला नेऊन युवकांना बेरोजगार केलेले, तिथं महागाई वाढलेली, अत्याचार वाढलेला, भ्रष्टाचार वाढलेला आहे, प्रत्येक ठिकाणी दिसतंय, आम्हाला पावलोपाली जाणवतंय। पण काल परवा संसदेमध्ये या देशाचं दुर्दैव असलेले गृहमंत्री अमित शाह यांनी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राचं आराध्यदैवत आमचे महापुरुष ज्यांची आम्ही पूजा करतो संपूर्ण महाराष्ट्र, ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे, लोकशाहीला मानणार आहे, संविधानाला मानणार आहे, ते बाबासाहेबांची पूजा करतात, आंबेडकरांची पूजा करतात आणि असा गृहमंत्री एकेरी उल्लेख संसदेमध्ये करतात, ज्या संविधानाची चर्चा त्या ठिकाणी करतात। 75 वर्ष आम्ही लोकशाहीचं स्वातंत्र्याचं साजरं करत असताना ज्या महापुरुषांनी बलिदान दिलं त्यांचा आम्ही गौरव केला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूजा केली पाहिजे, कारण त्यांच्यामुळेच आज ही लोकशाही आहे। म्हणजे सर्वसामान्य असो किंवा एका कुठला मोठा असो, पंतप्रधान असो, एक समान न्याय या संविधानाने आम्हाला दिलेलं आहे। त्यांचं संविधानची रचनाच बाबासाहेबांनी केली, संविधान या देशाला बाबासाहेबांनी दिलं, त्यांचा उल्लेख अशा पद्धतीने केला की या ठिकाणी अशी एक फॅशन झालेली, फॅशन हुआ है कि आंबेडकर 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 आंबेडकर, इतना नाम अगर भगवान का लेते थे तो 7 जन्म का स्वर्ग मिलता था। अरे आम्ही या देशाचा जे स्वर्ग आम्ही करू इच्छितो त्याचं तुम्ही नरक करताय। या देशातली लोकशाही बुडवता, संविधान पायदळी तोडवताय, या देशामध्ये मनुस्मृती आणताय, या ठिकाणी लोकांना पुन्हा गुलामगिरीसारखं वागणूक देऊन नरक यातना लोकांना भोगायला लावतात, स्वर्गाची तुम्ही कल्पना करताय। हे असं स्वर्ग मिळत नाही आणि अशा प्रकारचा एक एकेरी उल्लेख किंवा उद्दामपणे ज्या पद्धतीनं आमच्या दैवताचा अपमान केला हा कधी निषेधार्थ आहे। करावा तेवढा निषेध, जोपर्यंत आम्ही राजीनामा देत नाही तोपर्यंत या महाराष्ट्र जनता त्यांना माफ करणार नाही। भारतीय जनता पार्टी असेल, RSS असेल आणि अमित शाह असतील, यांचा छुपा अजेंडा आहे इथं मनुस्मृती आणायची आणि संविधान बदलायचं, लोकशाही धोक्यात आणायची करतायत। पण असं जोपर्यंत या ठिकाणी आंबेडकर चळवळीचे लोक आहेत, शिवसेना प्रमुखांच्या विचारांचे लोक आहेत,
तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची स्वाभिमानाने जपत राहू आणि अशा प्रकारच्या प्रवृत्तींना आम्ही धडा शिकू. आजपासून सर्व महाराष्ट्राच्या जनतेने संकल्प केलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी आरएसएसवाले भाजपवाले भेटतील त्या त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झाले आपण विचारू आणि त्यांना पळताबोई तोडी करू. मी संपूर्ण तमाम आंबेडकरवादी जनतेला, महाराष्ट्रप्रेमी जनतेला विनंती करतो की या आरएसएस भाजपवाल्यांना विचारा की तुम्ही या अमित शहा विरुद्ध काय केलेले, त्यांचा करावा तेवढा निषेध थोडाच, पण जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झालेला अपमान आम्ही काय बघावं हे करणार नाही, वसूल करणार नाही, ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्राची जनता स्वस्थ बसणार नाही. पुन्हा एकदा संसद परिसरात राहुल गांधींनी धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आलाय. हे असेच काहीतरी करतायत, काकेतलं गावा काढायचं, बाजारात मांडायचं, लोक ते लोकांना दाखवायचं, जे करायला पाहिजे ते करत नाहीत, लोकशाही धोक्यात आणतायत आणि ते धर्माच्या नावाखाली ते त्याला वेगळं रूप देतात. ते असाच प्रकार तो सुद्धा आहे. पण जे आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे आंदोलन आहे ते थांबवण्यासाठी हा असा प्रकार काढलेला आहे. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.